जनरल सेक्रेटरी वारन, तशेंच विश्वनाथ कलप, तशेंच विश्वजया कांचन विजेता, तशेंच आमचे ऑफिस बेरर्स मेंबर्स. तर विशय जो जाला तो विशय जालो की जो स्टेटमेंट जो दिला की TMCचे माजी तेंचे स्वता ते TMC खातीर तेंच्यांनी झटलेले उमेदवार आसले श्री किरणजी कांदोळकर. विशय कसो आयलो की जेन्ना हांव जवळ जवळ 6 ते 7 वर्सां आमचें जे BJPचें ऑफीस आसा हें ऑफीस श्रीराम विद्या मंदिर कोलवाळे हे स्कुलाचो जो प्रिमायस आहे त्याच्या एका कॉर्नराक आसा. केन्ना हांवें अशें पळयलें ना की थंयसर कोण तरी वायट उतर दिता. थंयसर एक स्टँडर्ड स्कूल आसा, डिसिप्लिन्ड, वेल डिसिप्लिन्ड, कोऑपरेटीव इन्चार्ज आसात, टिचर्स आसात, स्टाफ्स आसात. लोकांक कार्यकर्त्यांक मेळपाचें आसलेल्या वेवस्थीत रितीन ते आमदारा कडेन येतात, मेळतात, वेवस्थीत शांत तरेन काम जाता. सोरो तर सोडूनच दिया, थंय कशाच तरेन आमी वायट हें उलयना. वर्ड्स वायट उलोवप हें जें शिक्षण खातें आसा ताका तें एकदम निशेध आसा. म्हयन्या पुर्वी आमी ब्लड डोनेशन केलें कार्यकर्त्यांनी. भारतीय जनता पार्टीचे जवळ जवळ 30 युवा कार्यकर्ते तेंच्यांनी ब्लड डोनेशन केलें. आनी अशा तरेन आमचे कार्यक्रम जे शिस्तीतले आसात, आमचे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहा ते निश्ठावंत कार्यकर्ते आसात. आनी हे निश्ठावंत कार्यकर्त्याक जर अशे सांजचे तुमी मद्यपान करतात हे बरोबर न्ही, ताचो आमी तीव्र निशेध करतात. आनी आमी जे एज्युकेशन जे माध्यम जे आसा हे वेवस्थीत रितीन थंयसर चलता, शांततेच्या तरेन अशें चलता. तुमकां सगळ्यांक धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं. कॉन्फरन्स घेवपाचो उद्देश आमचो इतकोच आहा की तुमच्या माध्यमातून गेल्या 2 दिसां पयलीं एक माजी आमदार यांनी वैफल्यग्रस्त स्टेटमेंट केलो की आमचो थिवीचो आमदार हांगा BJPचे कार्यकर्ते विद्यादाना बरोबर रात्री मद्यपान करता. हो एक शब्द त्यांनी वापरलो. हो शब्द अत्यंत बेजबाबदार आणि अपमानास्पद असो शब्द आसा. ताचो आमी जाहीर निशेध करता. 2022 जेन्ना इलेक्शन जालें त्या वेळार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्या आमदारा बरोबर जुळले गेले. कार्यकर्ते कार्यालयान येताले, आपले काम करताले, त्याच्या बरोबर आमचे मोठे कार्यकर्ते म्हणा नाजाल्यार महिला कार्यकर्ते बरोबर आसताले. आमी एका मेळून जुळून भारतीय जनता पार्टीचें काम करता. पूण हे आमदारांनी केलें की आमचेर एक जाहीर आरोप केलो त्यांनी असो तुमच्या माध्यमाद्वारे की आम्ही रात्रीचे मद्यपान करता कार्यकर्ते म्हणून. हे चुकीचे आसा. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो एक स्वाभिमानी आसता आणि एक निष्ठावंत आसा. तो देशाच्या प्रत्येक एक पार्टी लेवलाचेर काम करता. हे तिने जे बेजबाबदारपणाचे वाक्य केले अत्यंत बेजबाबदारपणाचे, त्याचो आमी निशेध करता. त्यांनी कितें करूंक जाय आतां की आमचे जे थिवी मतदारसंघाचे असंख्य कार्यकर्त्याचेर एक बरोबर त्यांनी एक शरसंधान केल्या. त्यांनी जाहीर माफी मागपाची आणि ना जर माफी मागली तर आम्ही त्यांचो हो जो प्रश्न आसा आम्ही आमच्या वरिष्ठां पर्यंत व्हरतले, अध्यक्षा पर्यंत व्हरतले. आणि हे करता आसतना आमचे जे स्वाभिमानी कार्यकर्ते आसा ते मनात दुखावले गेल्या. त्यांचो विचार करून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स आपयली आसा. परत एकदा हांव तेंचे एक निशेध करता की प्रश्न असो आसा की तुमचे जे वर आहात ते तुमचे मतभेद तुमचे आमदारा पर्यंत तुमचे माजी जे आसा हे तुमच्या पर्यंत आहा. पण कार्यकर्त्यांनी तुमचे काय बिघडवंक ना. ह्याच्या पयलीं तो आमदार आसलो, BJPचो आमदार आसलो, त्यांनी कार्यकर्ते पळयले सगळे कशें कितें काम करतात. पण परत एकदा तुमच्या माध्यमातून हांव ते निशेध करता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी माफी मागपाची. धन्यवाद.
आयच्या प्रेस कॉन्फरन्स आमच्या मध्ये आहा, आमचे अध्यक्ष आणि मंडळाची सगळी टीम आसा. काल आमी पळयता सोशल मिडियाचेर की माजी आमदार किनाक कांदोळकर हांच्यांनी हे वक्तव्य केलें की दिसाचे विद्यादान, रातचें मद्यपान खंय तरी आमच्या कार्यकर्त्यांक वायट दिसलेलें आसा आनी ह्या वक्तव्याचो आमी संपूर्ण मंडळ तेचो आमी निशेध करता. तेणे हेच्या खातीर सगळ्यांची जाहीर माफी मागची इतलें हांव मागतां. देव बरें करूं. आसा भारतीय जनता पार्टीच्या मंडळ हांगासर उपस्थित आहा. आतांच सगळ्यांनी सांगले त्या प्रमाणे आणखी प्रेसीक तुमचे सगळ्यांचे स्वागत करता हांव पयलीं. 2 दिसां पयलीं एक व्हिडिओ व्हायरल जालो की रातचे मदिरापान करता, दिसाचे विद्यादान करता. हेचेर हांव निशेध करता. कित्याक म्हळ्यार आमी बायलांय बीन थंयसर येता, सगळ्यांच्या बरोबर आमी मिटिंगेक आसता. केन्ना केन्ना जाता लेट आमकां, कित्याक सगळें आमची युथूय आमच्या बरोबर आसता. जनरल जेन्ना मिटींग आसता तेन्ना मातशी लेट जाता, जेन्ना आमी बायलां आसता तेन्ना आमची मातशी मिटींग बेगीन जाता. आनी अशें केन्नाच म्हणटा ना, कित्याक थंयसर इन्स्टिट्यूट आसा, स्कूल आसा आनी बरेंतले बरें थंयसर स्कूल चलता. आनी मेन म्हणजे ते ऑफिस आहा ते स्कुलाक तेकोनूच आसा. ताका लागून आमी फ्रीली येता वयता आनी बरेंतले बरें आमी आमचे जें आमकां पार्टीन कितें काम दिल्लें पळय तें बरे भशेन आमी थंय करता आनी येता. तेन्ना हांव आमच्या थिवी महिला मोर्चाचे तर्फे हांव हेचो निशेध करता आनी ती आपली उतरां फाटीं घेवची अशें मंडळ पार्टी ही मोठी. हितून आमदार येतात आनी वयतात, पण कार्यकर्ते तुका कशे आहा तशेंच उरतात. एक स्वाभिमानी कार्यकर्तो शेवट पर्यंत उरता. आमदार येतात वयतात पार्टीन, ते आमचें कांय ना. पण आमी हितून कार्यकर्ते आमी दुखावले भितर म्हणून आमी हे निश्चित करता. बाकी आमचे तेंच्या मध्ये आमी पडना. तेंच्या लेवलाक तेंच्यांनी सॉल्व करपाचें कितें आहा आमचो आमी कार्यकर्ते दुखवले. आमी स्वाभिमानी कार्यकर्ते आमी दुखावले ना. तुमकां म्हटला म्हणून तुम्ही प्रेस हय कॉन्फरन्स हय बरोबर. तो विषय आमी बाकी त्याच्या पलीकडे आमी कांयच आमचे मागणी कांय ना कांय ना. त्यांच्यानी एक आरोप केलो की आरोप म्हणजे जनरल उलयला तो थिवींचो मडको चलता. ना ना आमी त्या मडक्या विशयी उलयना, कोणाच्या वेवसायिक उलयना. तुमकां पयलीं सांगलां ते लेवल तेंचे, आमच्या लेवल आमी तेचेर कांयच उलोवंक शकना. तो विशय आमचे त्यांचा दुखणे विषय. हे आमचे दुखणे हे मंडळाचे आनी कार्यकर्त्यांचे दुखणे. तुमचो इतकोच विषय इतकोच विशय. त्याच्या भायर त्याच्या काय? पलीकडे आमी कांय ना. ह्याच्या पयलीं तो आमदार जावन गेला, सगळ्यो गोष्टी कार्यकर्ते तेजे कडेन थोडे आमचे कडेन आहा तेजे कडेन विशय चालतात न्हू. पण ते लेवल तेंचे वेगळे. आमी तेचेर दुभाषी करून भाश्य करूं शकना. बरोबर. आमदार जर आसलो जाल्यार धन्यवाद. धन्यवाद.